मी अमोल उंबे पाटील, प्रभाग 3 नंबर मधून अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. अपक्ष उमेदवारी भरण्याचं कारण मी एकनाथ भाई शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. म्हणून कट्टर कार्यकर्ता म्हणून माझी ओळख पण आहे आणि साहेबांनी माझ्या हिंदुत्वाच्या कार्याची पावती अनेक वेळा दिलेली आहे. मी ज्या वेळेस हिंदुत्वादी माझ्यावरती केसेस झाल्या, ज्या वेळी मी हिंदुत्वादी पाऊल उचललं, त्यावेळी एकनाथ भाई शिंदे साहेबांनी मला मुलासारखा आशीर्वाद दिलेला आहे. मी माझं तिकीट का कट झालं, एबी फॉर्म मला का भेटला नाही, याचे प्रश्नाचे उत्तर माझे शहरातील जिल्हा प्रमुख, मी नाव घेणार नाही कारण मला कोणाला नाव ठेवायचं नाही. माझ्यावर हिंदुत्वादी केसेस भरपूर आहेत, पण मलाच का डावललं, मी ह्या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत मला सापडू शकलं नाही. कारण आणि मी ज्यांना विचारलं, जे जिल्हा प्रमुख असतील, शहर प्रमुख, अजून आपलं निरीक्षक असो वगैरे वगैरे, त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचं असं म्हणणं मी बाहेरून ऐकलं की त्यांचं म्हणणं असं आहे की लोक म्हणतात अमोल उंबे हा गुंड आहे. पण अमोल उंबेची चर्चा वार्डामध्ये नाही तर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मला पण चांगली माहिती आहे. मी गुंड आहे, मी हिंदुत्वादी गुंड आहे. मी हिंदुत्वाच्या कार्यकर्ता असताना ज्या केसेस झाल्या, त्यांनी म्हणायला पाहिजे हिंदुत्वादी गुंड, ते म्हणायचे लांब राहिले. आणि हे आपलेच बघा, आपलेच आपल्याला खाली वाढायचा प्रयत्न आज या नगर शहरामध्ये झालेला आहे. जनता कोणाची बांधिलकीमध्ये नाही. जनता जनार्दन ही हुशार आहे. जनता जनार्दनाला सगळं माहीत आहे. शहराची परिस्थिती, शहरातलं हिंदुत्व, खरे कोण खोटे कोण, माझ्याकडे तसे पुरावे आहेत. मी त्या पुराव्यावरती, तुम्ही मागितले तर प्रेसला पण मी ते पुरावे देतील. कित्येक केसेस आहेत, एका केसमध्ये 8 कलम 10 कलम अशा केसेस आहेत. आणि असे काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ज्या प्रसार माध्यमातून जर ते फिरले तर मी तुम्हाला 100% सांगू इच्छितो की मी अपक्ष सुद्धा उमेदवार म्हणून निवडून येऊ शकतो हिंदुत्वाच्या बळावर. एवढे माझ्याकडे हिंदुत्वादी, माझ्यावर झालेले केसेस असो, या माझ्यावर जे हल्ले झालेले आहेत त्याचे सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहेत. तरी मी तुम्हाला जनतेला आव्हान करतो की मायबाप जनता ही खरे हिंदुत्वादी आणि खोटे हिंदुत्वादी या प्रभाग 3 मध्ये ओळखून त्यांनी वोटिंग करावं. आणि इथपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.